नमस्कार बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एअरपोर्टमध्ये निघालेल्या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत. यासाठी आपली 12वी झालेली पाहिजे किंवा आपला डिप्लोमा झाला असेल तरीही आपण यासाठी इलिजिबल आहात आणि आपला सुरुवातीचा पगार 50-55 हजारापर्यंत असतो आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तो 70,000 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. सर चला तर मग याबद्दलच आपण माहिती घेऊयात. आपण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश किंवा गोवा राज्याचे रहिवासी असला पाहिजे. यामध्ये 5 प्रकारच्या जागा निघालेल्या आहेत. सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज, सिनियर असिस्टंट ऑपरेशन्स, सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स, सिनियर असिस्टंट अकाउंट्स आणि ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेस. तर सगळ्यात जास्त जागा ह्या ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेसच्या निघाल्या आहेत, ज्या की एकूण 168 जागा आहेत. आपलं आता क्वालिफिकेशन बघूया. जर सिनियर असिस्टंट असेल तर ऑफिशियल लँग्वेजचे आपली मास्टर्स डिग्री झाली पाहिजे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर ऑपरेशन्समध्ये असेल तर आपला लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स पाहिजे आणि डिप्लोमा इन मॅनेजमेंट झालं पाहिजे आणि 2 वर्ष आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्ससाठी आपला डिप्लोमा झाला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्सचा किंवा 2 वर्ष आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर सिनियर असिस्टंट अकाउंटसाठी आपले BCom झाले पाहिजे आणि MS ऑफिस आपल्याला येत असले पाहिजे आणि 2 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर त्यानंतर सगळ्यात जास्त जागा असलेली जागा म्हणजे ज्युनियर असिस्टंटसाठी आपली 12वी झाली पाहिजे किंवा 10वी + 3 वर्षाचा डिप्लोमा झाला पाहिजे आणि यासाठी आपल्याला कुठलाही एक्सपिरियन्स नाही, एक्सपिरियन्सची गरज नाही आणि यामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत. आपलं एज लिमिट मॅक्सिमम 24 मार्च 2025 पर्यंत आपलं एज हे 30 वर्षांपर्यंत असलं पाहिजे. या तारखेच्या नंतर जर आपलं वय जास्त असेल तर आपण यासाठी इलिजिबल नसतात. कास्ट आणि OBC साठी यात रिलॅक्सेशन आहे. SC ST साठी 5 वर्षांची मुभा आहे तर OBC साठी 3 वर्षांची मुभा आहे. त्यानंतर आपले जे अपंग बांधव आहेत त्यांच्यासाठी 10 वर्षांची मुभा आहे, पण त्यांचे अपंगत्व हे 40% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे अशी यामध्ये अट आहे. आता ह्याच्या तारखा बघा महत्वाच्या. हा फॉर्म 25 फेब्रुवारीलाच ओपन झाला आहे. 24 मार्च 2025 ही ह्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच आजपासून 1 आठवडा फक्त उरलेला आहे मित्रांनो. जर आपण यासाठी इच्छुक असाल तर आपण त्यांच्या या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करू शकता. आता आपण पेमेंट बद्दल बोललो आहोत. हळूहळू पेमेंट वाढत जाणार आहे. ते 92,000 पर्यंत स्लोली हे होईल. जसं आपलं प्रमोशन होईल किंवा एक्सपिरियन्स वाढेल त्याप्रमाणे वाढत जाईल. जे कोणी SC ST असतील त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असले पाहिजे. OBC वाल्यांकडे OBCचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असले पाहिजे. EWS वाल्यांकडे EWS सर्टिफिकेट असलं पाहिजे तहसीलदारनं दिलेलं. त्यानंतर आपण आता बघत असताना येथे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या आता या प्रत्येक ह्याच्यासाठी सिलेबस आहे. प्रत्येक ज्या 5 पोस्ट आहेत त्यातल्या आपली 5 नंबरची पोस्ट होती तर त्यासाठीचा आपण सिलेबस बघूया. ज्युनियर असिस्टंट्स फायर सर्व्हिसचं. त्यामध्ये स्टेज 1 मध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 अशा आहेत. तर स्टेज 1 मध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे, MCQ टाईप. ती एक्झाम हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे. निगेटिव्ह मार्क सिस्टीम नसणार आहे. मिनिमम पास मार्क्स विल बी 50% फॉर अनरिझर्व्ड कॅटेगरी अँड 40% फॉर SC ST. 50% हे ओपन वाल्यांसाठी, EWS वाल्यांसाठी आणि OBC वाल्यांसाठी आहेत. तर SC ST वाल्यांना मिनिमम 40% असले पाहिजेत. त्याचा सिलेबस काय बघा. 50% असा पार्ट A आणि पार्ट B मध्ये दिला आहे. क्वेश्चन्स आता 50% काय आहे. क्वेश्चन्स ऑन सब्जेक्ट्स रिलेटिंग टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब फॉर पोस्ट. या पोस्टला सांगितलेलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, त्याच्या रिलेटेड जो सिलेबस असेल त्याचा 50% आणि 50% वेटेज कशाला आहे तर क्वेश्चन्स ऑन जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ॲप्टिट्यूड, इंग्लिश, जनरल नॉलेज, इंटेलिजन्स, इंग्लिश या बेसिक गोष्टींवरती प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर बायोमेट्रिक अटेंडन्स घेतली जाईल तिथं. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे ड्रायव्हिंग लायसन्सचं या पोस्टसाठी. फिजिकल टेस्ट असणार आहे आणि मेडिकल टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल आणि फिजिकल एंड्युरन्स टेस्ट. ह्या सर्व 5 गोष्टी ह्या स्टेज 2 मध्ये कव्हर जातील. आता फिजिकल स्टँडर्ड्स काय काय असले पाहिजेत बघा. तुमची फिजिक म्हणजे बॉडी बऱ्यापैकी चांगली पाहिजे. तुमची विजन चांगली पाहिजे. 6 आउट ऑफ 6 विदाउट सन ग्लासेस आपलं विजन असलं पाहिजे.
तुम्हाला ऐकता व्यवस्थित आलं पाहिजे, तुम्हाला बोलता व्यवस्थित आलं पाहिजे. मिनिमम हाईट आणि चेस्ट. मुलांसाठी मिनिमम हाईट आता बघा 167 kg आहे, वेट 55 kg, चेस्ट न फुगवता 81 सेंटीमीटर असली पाहिजे आणि मिनिमम तुमची छाती ही 5 सेंटीमीटर न फुगवता आली पाहिजे तुम्हाला. मुलींची हाईट मिनिमम 157 सेंटीमीटर असली पाहिजे, वजन हे 45 किलोग्रॅम असले पाहिजे. आता ड्रायव्हिंग टेस्ट पण तुमची त्या पद्धतीनं तिथं होणार आहे. फिजिकल एंड्युरन्स टेस्टमध्ये अशा पद्धतीनं 100 मीटर रनिंग असणार आहे, लिफ्ट वेटिंग आहे, पोल क्लाइम्बिंग, रोप क्लाइम्बिंग आणि फुल लॅडर क्लाइम्बिंग. तर त्याच्यामध्ये मार्क्स कशा पद्धतीने दिले जातील. जर तुम्ही 12 सेकंदांमध्ये पळालात तर 20 मार्क मिळतील, जर तुम्ही 16 सेकंदांमध्ये पळालात तर 12 मार्क मिळतील. अशा पद्धतीनं फुल हाईट प्रत्येक ह्या कॅटेगरीचं इथं त्यांनी मार्कची सिस्टीम दिलेली आहे, ती तुम्ही इथं बघू शकता. नंतर रनिंगचं ते वरच्या टेबलमध्ये त्यांनी एकदम डिटेलमध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला आता अप्लाय कसं करायचं, ह्याच्यामध्ये कॅन्डिडेट शुड हॅव पर्सनल ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. आपला स्वतःचा पर्सनल ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असला पाहिजे आणि पूर्ण एक्झाम रिक्रुटमेंट होईपर्यंत त्याच्यावरतीच आपल्याला मेलवरती मेल येईल किंवा मेसेज येईल मोबाईलवरती, तर आपला मोबाईल हा आपल्यापाशीच असला पाहिजे. नाहीतर काही जणांचा परत तो मोबाईल नंबर चेंज होतो, त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याला मिनिमम 50 KB साईजचा फोटोग्राफ अपलोड करायचा फॉर्म भरताना, तो मॅक्सिमम 100 म्हणजे 50 ते 100 मध्ये आपल्या फोटोची साईज करून आपण डॉक्युमेंट तयार ठेवा फोटो फॉर्म भरायच्या आधी. सिग्नेचर पण 50 ते 100 KBच्या मधली असली पाहिजे. आता डॉक्युमेंट्स काय काय आहेत, मॅट्रिक्युलेशन पासिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ प्रूफ, डेट ऑफ बर्थ प्रूफ, तुमच्या जन्माचा पुराव्यासाठी तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला असला पाहिजे, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असलं पाहिजे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन ॲट पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 2 मध्ये म्हणजेच तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, जर तुमचं 12वी असेल तर 12वी ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स असलं पाहिजे. ज्या पोस्टसाठी हेवीचं आहे त्याला हेवी पाहिजे. कुठल्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स होता त्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, ते तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असले पाहिजे. कास्ट असेल तर कास्टचं, ओबीसी असेल तर ओबीसीचं, ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट, आपण अपंग असाल तर आपल्याकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट असले पाहिजे. अशा पद्धतीचे सर्टिफिकेट आपल्याकडे त्यावेळेस असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर ही एक्झाम कुठे कुठे होणार आहे, पणजी, गोव्यामध्ये पणजीला होणार आहे. त्याच्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबादला होणार आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि इंदोरला एक होणार आहे ती एक्झाम मध्य प्रदेशमध्ये. ओके. ॲप्लिकेशन फी किती असणार आहे, ओपनला SCला, ओपनला OBCला EWS वाल्यांना 1000 रुपये असणार आहे. SCला STला कुठलीही फीस नसणार आहे. आणि आपण कोणत्याही कॅटेगरीचे असाल आणि आपल्याकडे 1 वर्षाचा अप्रेंटिस झालेला जर डॉक्युमेंट असेल तर आपल्याला फीस नसणार आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया आपण याच्यामध्ये अप्लाय कसं करू शकता. तर यांची ही वेबसाईट आहे https www.aai.aero.in careers.recruitment, ह्या त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या काही क्वेरीज असतील त्याही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही त्याचा उत्तर देऊ. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.